नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं पाटील कॉमर्स क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत TY BCom म्हणजे लास्ट इयर BComचं आपलं सेमिस्टर 5 मध्ये हा सब्जेक्ट. या सब्जेक्टचं नाव आहे डायरेक्ट टॅक्स. सो हा आपल्या एक्झाम मध्ये 100 मार्काला येणार आहे. तर चला सुरुवात करूया. चॅप्टर रेसिडेन्शियल स्टेटस अँड स्कोप ऑफ टोटल इन्कम. सो रेसिडेन्शियल स्टेटस अँड स्कोप ऑफ टोटल इन्कम ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत सेक्शन 5 टू सेक्शन 9 पर्यंत. सेक्शन 5 टू सेक्शन 9 पर्यंत. सो आपल्याला स्टेटस जाणून घ्यायचं आहे. कोणाचं? इंडिव्हिज्युअलचं, कंपनीचं, फर्मचं, HUFचं, असोसिएशन ऑफ पर्सनचं. सो व्हेरियस जे आपण पर्सनच्या डेफिनेशन मध्ये शिकलो आहोत सेक्शन 2 सबसेक्शन 31 मध्ये. ठीक आहे. तर चला सुरुवात करूया. रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अन इंडिव्हिज्युअल. सो इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण नक्की? तर आपण मनुष्य लोक. सो इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण? आपण मनुष्य लोक. सो आपल्या मनुष्याला रेसिडेंट डिक्लेअर कसं करणार ह्याच्यासाठी दोन बेसिक कंडिशन दिलेल्या आहेत. तर ते सेक्शन 6 सबसेक्शन 1 मध्ये दिलेलं आहे. कुठल्या सेक्शन मध्ये? अंडर सेक्शन 6 सबसेक्शन 1. कुठल्या लॉ मध्ये? तर इन्कम टॅक्स लॉ मध्ये. कशामध्ये? इन्कम टॅक्स लॉ म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये. ठीक आहे. सो चला पाहूया की या दोन कंडिशन म्हणजे बेसिक कंडिशन का आहेत, त्याच्यामधले आपण कुठली सॅटिस्फाय केली तर आपण रेसिडेन्शियल इन इंडिया असं डिक्लेअर होतो. तर चला पाहूया. In order to declare any person as a resident in India, the following two basic condition. तो मुलांनो किती कंडिशन आहेत? 2 बेसिक कंडिशन गिवन. कुठल्या सेक्शन मध्ये पाहूया? अंडर सेक्शन 6 सबसेक्शन 1. अंडर सेक्शन 6 सबसेक्शन 1. अँड सॅटिस्फॅक्शन. तर सॅटिस्फॅक्शन काय व्हायला पाहिजे ते बघूया. एनी 1 आउट ऑफ 2 म्हणजे 2 बेसिक कंडिशन असणार. 2 बेसिक कंडिशन त्याच्यामधली कुठली तरी एक सॅटिस्फाय झाली पाहिजे. जर ती सॅटिस्फाय झाली तर आपण डिक्लेअर होणार रेसिडेंट इन इंडिया. समजलं? सो इंडिव्हिज्युअल डिक्लेअर होणार रेसिडेंट इन इंडिया. तर 2 बेसिक कंडिशन आहेत. कुठल्या सेक्शन मध्ये? अंडर सेक्शन 6 सबसेक्शन 1. सो फिलअप साठी आपल्याला आलं रेसिडेंट इन इंडिया कसं डिक्लेअर होणार. तर ते 2 बेसिक कंडिशन कुठल्या सेक्शन मध्ये दिले तर आपला आन्सर असणार अंडर सेक्शन 6 सबसेक्शन 1. समजलं? तर चला पाहूया पहिली कंडिशन का आहे. ठीक आहे. पहिली कंडिशन, ही मस्ट बी प्रेझेंट इन इंडिया. कुठे प्रेझेंट असला पाहिजे? इंडियामध्ये. फॉर 182 days or more. किती डेज? 182 days or more in relevant previous year. तर मुलांना तुम्हाला प्रिव्हियस इयर म्हणजे काय माहिती आहे? हा या ना? चला तरी मी एक्सप्लेन करतो प्रिव्हियस इयर म्हणजे काय. तर प्रिव्हियस इयर मीन्स द फायनान्शियल इयर इमिजिएटली प्रिसिडिंग द असेसमेंट इयर. म्हणजे आपला जो फायनान्शियल इयर असतो ना, फायनान्शियल इयर म्हणजे बघा ना, आपण 12 महिने काम करतो ना. आपला फायनान्शियल इयर 12 मंथचा असतो की नाही. चालू कधी होतो? 1 एप्रिलला आणि एंड कधी होतो? 31 मार्चला. एंड कधी होतो? 31 मार्चला. तर 12 महिने समजले कसे. सो आपलं आता करंट जो इयर चालू आहे तो कुठला चालू आहे? फायनान्शियल इयर 2023-24. तर मुलांना आपण ते नाही बघणार रेसिडेन्शियल स्टेटस साठी. आपण त्याच्या अगोदरचा म्हणजे काय, आपण 22-23 मध्ये काय केलं? 2022-23 मध्ये आपण किती डेज प्रेझेंट होतो ते बघायचे. त्याला बोलतात प्रिव्हियस इयर. समजलं? तर बघा ना मुलांनो, तुम्ही 12 महिने काम करतात आणि पैसे कमवतात. तर त्याचा आपण इन्कम टॅक्स रिटर्न कधी भरणार? यावर्षी. कधी भरणार? यावर्षी म्हणजे 2023-24 मध्ये. समजलं? प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर का असते. जो आपला असेसमेंट इयर आहे तो यावर्षी 2023-24 आहे आणि प्रिव्हियस इयर 2022-23. समजलं?
तर 2022-23 मध्ये 182 डेज किंवा त्याच्याहून जास्त इंडिव्हिज्युअल राहिला असेल तर त्याला आपण डिक्लेअर करणार रेसिडेंट इन इंडिया. रेसिडेंट इन इंडिया. समजलं? समजा तो 182 डेज किंवा त्याच्याहून कमी राहिला इंडियामध्ये, 182 डेज और त्याच्याहून कमी राहिला इंडियामध्ये, तर आपण वळणार दुसऱ्या बेसिक कंडिशन चेक करणार. सो सेकंड बेसिक कंडिशन मध्ये 2 आहेत. सेकंड बेसिक कंडिशन मध्ये 2 आहेत, ए आणि बी. ए आणि बी. तर और समजते तुम्हाला? आयदर ही फर्स्ट वाली सॅटिस्फाय व्हायला पाहिजे किंवा ही सेकंड वाली. बट सेकंड मध्ये 2 आहेत, ए आणि बी. तर चला पाहूया ए वाली काय आहे. ही मस्ट बी प्रेझेंट इन इंडिया फॉर 60 डेज और मोर इन रिलेव्हंट प्रिव्हियस इयर. कधी? रिलेव्हंट प्रिव्हियस इयर मध्ये 60 दिवस किंवा त्याच्याहून जास्त प्रेझेंट असला पाहिजे. आणि म्हणजे अँड म्हणजे ही पण सॅटिस्फाय केली पाहिजे त्याच्याबरोबर. ठीक आहे, बी वाली पण. अँड ही मस्ट बी प्रेझेंट इन इंडिया इन 4 years. इन 4 years preceding relevant previous year. Preceding relevant previous year for 365 days or more. प्रिसिडिंग म्हणजे कळतं तुम्हाला काय? प्रिसिडिंग म्हणजे प्रिव्हियस इयरच्या अगोदरचे 4 वर्ष. प्रिव्हियस इयरच्या अगोदरचे 4 वर्ष. समजलं? सो बघा, प्रिव्हियस इयर काय होता आपला? 22-23. 22-23. 2022-23. सो त्याच्या अगोदरचे 4 वर्ष म्हणजे समजलं ना? त्याच्या अगोदरचे कुठले 4 वर्ष येतील सांगा बरं? फटाफट कमेंट करा. फटाफट. तर बघा 4 कुठले असणार? 2022-23 च्या अगोदर. 2022-23 च्या अगोदर कुठले 4 असणार सांगा मुलांनो? सो बघा, अगोदरचे असणार 21-22 बरोबर. 21-22 त्याच्या अगोदर 20-21 त्याच्या अगोदर 19-20 आणि त्याच्या अगोदर 2018 आणि 19. समजलं? त्या 4 वर्षामध्ये, ज्या 4 वर्षामध्ये 365 डेज किंवा त्याच्याहून जास्त राहत असेल तर त्याला आपण डिक्लेअर करणार, या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय केलं तर त्याला आपण डिक्लेअर करणार रेसिडेंट इन इंडिया. रेसिडेंट इन इंडिया. समजलं? चला एक नोट बघा त्याच्यामध्ये काय आहे. अ पिरियड ऑफ स्टे मे नॉट बी कंटिन्यूस. अ पिरियड ऑफ स्टे मे नॉट बी कंटिन्यूस. समजा ना मिस्टर अंबानी बिझनेसमॅन आहेत की नाही, तर त्यांना तर वर्ल्ड टूर करावीच लागते ना. हा या ना. तर बघा ना, ते कधी अमेरिकाला जातात, तर कधी ऑस्ट्रेलियाला जातात, तर 1 महिना कधी सिंगापूरला जातात. तर त्यांची स्टे काय कंटिन्युअसली इंडियामध्येच असते का? नाही ना. तर जातात येतात. सो पिरियड ऑफ स्टे मे नॉट बी कंटिन्युअस. तर तुम्ही असं नाही बोलू शकत की सर अंबानी मध्येच गेले. तर असं नाही. समजा ते गेले 1 एप्रिलला गेले कुठेतरी अमेरिकाला गेले आणि आले 1 जूनला. तर ते मे मध्ये तर नव्हते आणि एप्रिल मध्ये पण नव्हते, बट 1 एप्रिलला गेले ना. सो तो डे कन्सिडर करायचा. त्याला बोलणार डेट ऑफ डिपार्चर. म्हणजे ते चालले अमेरिकाला. 1 जूनला परत आले ना. आले म्हणजे अरायव्हल. त्याला काय बोलणार? अरायव्हल. तर 1 जून पण कन्सिडर करायचं आणि 1 एप्रिल पण कन्सिडर करायचं. समजलं? पक्का? सो आतापर्यंत तुम्हाला हे कन्सेप्ट समजलं. सो रेसिडेन्शियल स्टेटस रेसिडेंट इन इंडिया असं इंडिव्हिज्युअलला डिक्लेअर करायचं असेल तर 2 बेसिक कंडिशन आहेत. कुठल्या सेक्शन मध्ये? अंडर सेक्शन 6 सबसेक्शन 1 मध्ये. अंडर सेक्शन 6 सबसेक्शन 1 मध्ये. दोघांमधली कुठली तरी एक सॅटिस्फाय केली पाहिजे. समजलं? तर मुलांनो, आपण बघितले असतील 2 बेसिक कंडिशन, त्याच्यामधली कुठली तरी एक सॅटिस्फाय झाली पाहिजे. तर चला आपण समजूया एक्झाम्पलने कसं आपण रेसिडेंट इन इंडिया डिक्लेअर होऊ. तर आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल,
Mr. A, an Indian citizen, left India on 16 June 2022 and went to London for picnic and came back on 17 September 2022, and then after he was in India itself. Determine his residential status for the previous year 2022-23. सो आपल्याला काय डिटरमाइन करायचंय मुलांनो, रेसिडेन्शियल स्टेटस कोणाचं, मिस्टर एचं. तर बघा सोल्युशन मध्ये तुम्ही सर्वात पहिले काय लिहिणार, तर नेम ऑफ एसएससी. एसएससी म्हणजे कोण, जो पर्सन लायबल आहे रेसिडेंट बनण्यासाठी. सो कोण आहे, मिस्टर ए. त्यानंतर प्रीवियस इयर. सो आपला प्रीवियस इयर काय आहे, 22-23. सो प्रीवियस इयर 22-23 आहे, तर असेसमेंट इयर म्हणजे नेक्स्ट इयर. सो काय आहे, 23-24. सो लिगल स्टेटस काय आहे, मिस्टर ए हा मनुष्य आहे ना. सो लिगल स्टेटस इंडिव्हिज्युअल. तर समजलं तुम्हाला 3 पार्ट काय लिहायचे सोल्युशनच्या स्टार्टिंगला, नेम ऑफ एसएससी, प्रीवियस इयर, असेसमेंट इयर आणि लिगल स्टेटस. त्यानंतर आपण 2 बेसिक कंडिशन जे आपण शिकलेलो आहोत ते सेम टू सेम आपण इथे लिहिणार. ठीक आहे. सो बेसिक कंडिशन कुठल्या सेक्शन मध्ये आहे, अंडर सेक्शन 6 सबसेक्शन 1. अंडर सेक्शन 6 सबसेक्शन 1. सो दोन्ही बेसिक कंडिशन समजले, तर परत एकदा आपण रीड करूया. ही मस्ट बी प्रेझेंट इन इंडिया फॉर 182 days or more in relevant previous year. सो आपला प्रीवियस इयर का आहे 22-23. 22-23 बघा प्रीवियस इयर. सो आपण तोच लिहिला 22-23. और सेकंड बेसिक कंडिशन मध्ये 2 आहेत. कुठले, ए वाली, ही मस्ट बी प्रेझेंट इन इंडिया फॉर 60 days or more. 60 days or more in relevant previous year. सो रिलेव्हंट प्रीवियस इयर काय आहे आपला 22-23. अँड ही मस्ट बी प्रेझेंट इन इंडिया इन 4 year प्रिसिडिंग. प्रिसिडिंग म्हणजे समजलं ना, प्रीवियस इयरच्या अगोदरचे 4 वर्ष. समजलं, फॉर 365 days or more. प्रिसिडिंग रिलेव्हंट प्रीवियस इयर 2022-23 फॉर 365 days or more. सो आपल्याला समजलं आन्सर कसं प्रेझेंट करायचंय. सो ह्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेट करणार टोटल स्टे इन इंडिया किती दिवस राहिला मिस्टर ए. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपण बनवणार वर्किंग नोट. काय बनवणार आपण, वर्किंग नोट. तर बघा मुलांना, वर्किंग नोट, टोटल स्टे इन इंडिया ड्युरिंग द रिलेव्हंट प्रीवियस इयर 2022-23. सो आपण एका साइडला बनवलंय मंथचा कॉलम आणि एका साइडला बनवलाय आपण डेजचा कॉलम. एका साइडला आपण बनवलाय मंथचा कॉलम आणि एका साइडला डेजचा कॉलम. सो 12 मंथ्स असतात आपले. किती मंथ्स असतात, 12. एप्रिल टू मार्च. एप्रिल टू मार्च. सो आपला सुरू कधी झाला, एप्रिल 2022 आणि एंड झाला मार्च 2023 ला. समजलं. तर बघा, मिस्टर ए इंडियन सिटीजन, मिस्टर ए इंडियन सिटीजन लेफ्ट इंडिया. कधी लेफ्ट झाला, 16 जून 2022 ला, म्हणजे 16 जून 2022. ठीक आहे. सो तर एप्रिल मध्ये किती दिवस होता इंडियामध्ये, एप्रिल मध्ये होता 30 दिवस. बरोबर ना, 30 दिवस असतात ना एप्रिल मध्ये. मे मध्ये 31. मे मध्ये 31. नंतर जून मध्ये कधी गेला, 16 तारखेला. जून मध्ये 16 तारखेला. सो आपण नोट लिहिलेली माहिती आहे, डेट ऑफ डिपार्चर म्हणजे जातो ती डेट आपण कन्सिडर करणार. सो किती दिवस इंडियामध्ये प्रेझेंट होता, 16 दिवस. समजलं. जुलैमध्ये होता का तो, बघा लंडनला पिकनिकला गेला आणि 17 सप्टेंबरला आला. कधी आला, 17 सप्टेंबर. सो जुलैला तो होता नाही. सो डॅश. ऑगस्ट मध्ये होता नाही, डॅश. सप्टेंबरला तो होता, पण किती दिवस, 17 सप्टेंबरला आला. तर सप्टेंबर मध्ये किती दिवस असतात, 30 असतात. बरोबर.
पण आपल्याला जी डेट आलाय म्हणजे अरायव्हल इंडियामध्ये आलाय 17 तारखेला, ती डेट कन्सिडर करायचंय. सो आपण कॅल्सीवर घेणार 30 मायनस 16 दिवस. 30 मायनस 16 दिवस. समजलं का 16 केलं? कारण 16 तारखेपर्यंत इंडियामध्ये नव्हता, पण 17ला तर होता ना. सो 17चा आपण कन्सिडर करावं लागेल. सो 30 मायनस 16 केलं तर आलं 14. समजलं? सो 30 मायनस 16 केलं आपण. समजलं? अँड देन आफ्टर ही वॉज इन इंडिया इटसेल्फ. सो तो इंडियामध्येच होता ना त्याच्यानंतर. सो ऑक्टोबरमध्ये 31 दिवस, नोव्हेंबरमध्ये 30 दिवस, डिसेंबरमध्ये 31, जानेवारीमध्ये 31, फेब्रुवारीमध्ये पण 28 आणि मार्चमध्ये 31. समजलं? सो आता आपण सर्व हे टोटल करूया ना. हे सर्व आपण आता टोटल करूया. सो 30 प्लस 31 प्लस 16 प्लस 14 प्लस 31 प्लस 30 प्लस 31 प्लस 31 प्लस 28 प्लस 31. सो किती डेज होतात सांगा बरं मुलांनो? किती डेज होतात? फटाफट कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा. सो टोटल होतात 273 डेज. किती होतात? 273 डेज. समजलं? तर हा पहिली बेसिक कंडिशन सॅटिस्फाय करतोय की नाही? 182 डेज और मोर राहतोय ना आपल्या इंडियामध्ये. सो आपण याला काय डिक्लेअर करणार? रेसिडेंट इन इंडिया. सो आपण खालती बघू शकतात कॉन्क्लुजन लिहिले. मिस्टर ए as per working note has satisfied the first basic condition given under section 6 subsection 1, hence he is declared to be a resident in India. So हा काय झाला? रेसिडेंट इन इंडिया. तर समजला एक्झाम्पल? सोपा आहे ना. तर असंच आपल्याला हळूहळू एक एक कन्सेप्ट करायचा आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला ना हे सर्व नोट्स व्यवस्थित मेंटेन करा. जे जे बेसिक कंडिशन आज शिकवली ते आपल्या बुकमध्ये नोट करा. जे आपण ह्या बेसिक कंडिशन ज्याला समजल्या ना, सो त्याला इझी जाणार. सो असं 10 मार्कासाठी असा क्वेश्चन येऊ शकतो आपल्या एक्झामसाठी. तर किती इझी आहे ना रेसिडेन्शियल स्टेटस फाइंड करणं. समजलं? काय तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून मी तुमचे डाऊट सॉल्व करू शकतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. पुढे असेच व्हिडिओ येत राहतील आणि आपण टॅक्स लवकरात लवकर संपवू. बट तुम्ही रोज अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला टॅक्समध्ये 100मधून 100 आले तर खूप चांगलं आहे, ज्याने तुमचे पर्सेंटेज वाढतील. सो आपला व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.